नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. सध्या आपण आलोत एस.एन.डी.टी विद्यापीठात चर्चगेट इथे आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी कर्वे यांची संयुक्त जयंती उत्सव सोहळा इथे पार पडलाय आणि खूप सुंदर असा हा उत्सव होता. आपल्यासोबत सध्या कुलगुरू आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. मॅम, कधीपासून अशा प्रकारे हा सोहळा, म्हणजे ही कितवं वर्ष आहे या सोहळ्याचं? हे पहा, महर्षी धोंडोकेशव कर्वे म्हणा किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा आपण आज छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जेव्हा आपण जयंती साजरी करतो म्हणतोय, तर ही अशी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कर्मचारी परिषदेने मनावर घेतला आणि सगळ्यांना एकत्र आणून त्यांनी हा घेतला. त्याचबरोबर आमचं जे आंबेडकर अध्यासन आहे त्यांनी सुद्धा यामध्ये भाग घेतला. त्यामुळे हे तसं म्हटलं तर दुसरं वर्ष आहे, पण ह्यांचे विचार आणि ह्यांच्या जयंती आम्ही वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या त्या तिथीला विद्यापीठामध्ये नेहमीच साजऱ्या होत आल्या आहेत. 1916 साली विद्यापीठाची जेव्हा स्थापना झाली, मला वाटतं तेव्हापासून आज तागायत हे सुरूच आहे. काय एक मुख्य उद्दिष्ट होतं यामागे? मोठे थोर व्यक्ती, ते विचारवंत, ज्यांच्या आयुष्यातनं आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे, समाजाचा त्यांनी उद्धार केला, या सगळ्यांच्या ची आठवण करणे आणि त्यांचं व्यक्तिमत्व जे माहिती आहे, पुस्तकात आहे, नेटवर आहे, तरीसुद्धा त्याला उजाळा देणे, जेणेकरून आमच्या विद्यार्थिनींना पुन्हा पुन्हा प्रेरणा मिळेल आणि पुन्हा पुन्हा त्यांनी ज्याप्रमाणे समाजासाठी काहीतरी आयुष्य वेचलं, आपलं जशा पद्धतीने वेचलं, त्यातलं थोडंफार स्वतःमध्ये अंगीकारून त्या आमच्या मुली, आमच्या विद्यार्थिनी, आमचे कर्मचारी यांना सुद्धा ती प्रेरणा मिळून त्यांनी समाजासाठी काहीतरी करावं, ह्यासाठी हा सगळा घाट मला वाटतं आमच्या या दोन्ही यांनी केला आहे. विद्यापीठामध्ये आजच्या या मंचावरती श्री पवार आणि श्री कांबळे यांनी जे विचार मांडले त्यातून आमचा उद्देश पूर्णपणे सफल झाला असं मला वाटतं. आता आपल्यासोबत आहेत पवार साहेब, ते आंबेडकरी चळवळींचे अभ्यासक आहेत. नमस्कार सर. अ, नमस्कार. या निमित्ताने मी बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान समितीमध्ये त्यांची एंट्री कशी झाली त्याबद्दलचा जो अनटोल्ड स्टोरी आहे, की जे लपवलेला इतिहास आहे, दडपलेला इतिहास आहे, तो सांगण्याचा प्रयत्न केला. आणि माझं असं म्हणणं आहे की यानंतरच्या काळामध्ये संविधानाच्या बद्दलच्या ज्या ज्या सगळ्या चर्चा होतील, त्या चर्चा करताना या देशातलं संविधान हे जर परदेशी माणसाने लिहिलेलं असतं तर आज सगळ्या लोकांना खाली मान घालावं लागली असती आणि म्हणावं लागलं असतं की या देशामध्ये कोट्यावधी लोक आहेत, पण या कोट्यावधी माणसाच्या एकाही माणसाला संविधान लिहिल्याने ते परदेशांनी लिहावं लागलं. ही जे देशाची जी अवहेलना होती, देशाची ती अवहेलना बाबासाहेबांनी थांबवली आणि स्वतः त्यांनी त्याचं संविधान लिहून एक प्रकारचं देशाचा स्वाभिमान, देशाचा अभिमान त्यांनी वाढवला. कशाप्रकारे आपण महापुरुषांचे विचार जे आहेत त्यांनी नवीन पिढीला आपण प्रोत्साहित करू शकतो, त्यांना ती प्रेरणा देण्यासाठी आपण ते विचार पसरवू कसे शकतो? माझं म्हणणं की त्यासाठी लोकांनी वाचलं पाहिजे. वाचल्याशिवाय पर्याय नाही. कारण आजच्या काळामध्ये जे यंत्रणा सगळ्या आहेत, त्या सगळ्या यंत्रणा जरी असं म्हटलं जातं की आता पुस्तकं वाचली जात नाही असं म्हटलं जातं, तरी ते काही खरं नाही. पुस्तकं ही वाचली जातील आणि तेच महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी किंवा फुल्यांनी किंवा ह्या सगळ्या लोकांनी जे विचार दिले, ते विचार आजही जग आहेत. त्याचं कारण त्यांची पुस्तकं आज आहेत, त्यांचे ग्रंथ आज आहेत. ते ग्रंथ असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा त्याचं वाचन केलं जातं आणि समाजाला एक दिशा मिळते. हे ग्रंथ नसून ते दिशादर्शक आहेत. धन्यवाद. अ, सर, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ज्या पद्धतीने आपण इतिहासाची मांडणी केली ती खरंच छान होती. पण इतिहासाच्या संदर्भातून अनेक वादविवादही उपस्थित होत आहेत. आता सध्याचीच बातमी आहे की जे शिंदे सेनेचे नेते आहेत गायकवाड, त्यांनी एक जो शिवाजी कोण होता या पुस्तकावरून इतका गोंधळ निर्माण झालेला आहे, अक्षरशः शिवीगाळ इथपर्यंत झालेला आहे. तर इतिहासातून शिकायला पाहिजे की असे वाद घातले पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला? मी प्राध्यापक डॉक्टर पी.एस. कांबळे पहिल्यांदा या चॅनलचं अत्यंत मनापासून आभार मानतो, की आपण इतिहासाकडे एक तटस्थपणे बघायला पाहिजे. बाबासाहेब असं म्हटले होते, की जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.
वास्तविकता समजावून घेणं आणि वर्तमानाशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणं, त्यातून जे आपल्याला धडे मिळतात त्याची अंमलबजावण्याचे करण्याचा प्रयत्न करणं, यासाठी आपण इतिहास समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांच्या अनेक पैलूंवर चर्चा होते, त्यांचं सामाजिक योगदान, त्यांचं धार्मिक योगदान, संविधानातलं योगदान, कायद्यातलं योगदान. पण बाबासाहेबांचा एक असा अनटोल्ड असा जो पैलू आहे की बाबासाहेबांनी भारताच्या विकासामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. कारण बाबासाहेब हे खूप शिकलेले अर्थशास्त्रज्ञ होते. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया विद्यापीठानं त्यांचा जन्मदिवस हा ज्ञान दिवस, नॉलेज डे म्हणून साजरा केला की त्या बाबासाहेबांचं या देशाच्या विकासामध्ये, धोरण निश्चितीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचा MA प्रबंध असेल, PhDचा प्रबंध असेल, DSCचा प्रबंध असेल, 1942 ते 46मध्ये श्रममंत्री, त्यानंतर जलमंत्री, ऊर्जा मंत्री यातून दिलेली धोरणं असतील किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र भारतासाठी दिलेलं एक समावेशक विकासाचं धोरण असेल, ते समजावून घेणं, ते समजून सांगण्याचा प्रयत्न करणं, धोरणकर्त्यांपर्यंत पोचवणं, देशाच्या राज्याच्या विकासामध्ये अंतर्भूत करणं आणि त्याची कार्यवाही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणं ही आजची गरज आहे असं मला वाटतं. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये सांगितलं, त्यावेळेला तर ते महत्त्वाचं होतं, त्याचं महत्त्व आज त्यापेक्षा अधिक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ते समजावून घेणं आणि धोरणामध्ये अंतर्भूत करणं आणि प्रामाणिकपणे त्याची कार्यवाही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद सर. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र गायकवाडसह मी आरती धबाले, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. आवाज इंडिया.